भीष्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही पुण्यकारक कर्म करायचे आहेत। या कर्मांमध्ये संतती प्राप्तीकरता अथवा वंशवृद्धीकरता म्हणून भीष्माष्टमीला भीष्म तर्पणाचा प्रयोग धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आहे। निर्णय सिंधू धर्मसिद्धू आदी ग्रंथांमध्ये एक श्लोक असा आलेला आहे, माघे मासी शीताष्टम्याम सतिलम भीष्म तर्पणम श्राद्धंच येन कुर्वन्ति संवत्सर कृतं वृथा। धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्याप्रमाणे आपण वर्षभर जी काही पुण्य करतो त्या पुण्याचा क्षय केवळ अष्टमीच्या दिवशी भीष्मतर्पण न केल्याने होतो असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून या दिवशी भीष्मतर्पण नेमकं करायलाच हवं। 2-3 मिनिटांचा केवळ हा विधी आहे, आपण करायलाच हवं। ज्यांना कोणाला मंत्रांसहित भीष्मतर्पण करता येत नसेल त्यांनी केवळ भीष्मं तर्पयामी असं म्हणून देखील सतिल असं तर्पण आपण करायला हवं। जीवत पितृकाने सुद्धा या दिवशी हे भीष्म तर्पण करायला हवं। या दिवशी केलेल्या भीष्म तर्पणाचं उत्तम फळ म्हणून असं सुद्धा सांगितलेलं आहे की या दिवशी भीष्म तर्पण केल्याने आपल्याला संतती वृद्धी वंशवृद्धी अशी उत्तम फळ सुद्धा नेमकी मिळत असतात। म्हणून या दिवशी नित्य आपण भीष्म तर्पण करायलाच हवं। जय श्री